मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता छबी आणि युवराजला सांगत असते सासूबाई नक्की कशाबद्दल बोलत होत्या, कारण घाटवाडीला सुरेखा मावशी सारख्या जायच्या. मला सांगा छबीताई, जेव्हा तो म्हातारा बाबा पोलीस स्टेशनमध्ये आला होता आणि त्याने त्याचं नाव काय सांगितलं होतं, त्यावेळी आता छबी म्हणते शांताराम का काहीतरी सांगितलं होतं. मग आता पिंकी म्हणते तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? अहो, ते म्हणत होते की तुमच्या सासूबाई आणि माझा चांगलाच परिचय आहे, तिला विचारा. मग आता तुम्हाला काय वाटतं, तो शांताराम म्हणजे नक्की कोण असेल? त्यावेळी आता शांताराम म्हणजे नक्की सुरेखा मावशींचाच काहीतरी भूतकाळ असेल असं युवराज म्हणतो. छबीसुद्धा त्याच गोष्टीचा आता विचार करत असते. दोघेही आता म्हणत असतात की नक्कीच सुरेखा मावशींना काहीतरी माहीत असेल त्या शांतारामबद्दल, किंवा त्यांचं जुनं काहीतरी नातं असेल. त्यावेळी आता युवराज म्हणतो हे शांताराम आणि सुरेखा प्रकरण काय आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. पिंकी, छबी आणि युवराज त्या गोष्टीचा छडा लावण्याचा ठरवतात. दुसरीकडे बापूसाहेब आणि धनंजय हे दोघेही आता पार्टी ऑफिसमध्ये उभे असतात. त्याचवेळी सुशीला तावातावाने तेथे जाते आणि म्हणते, अहो साहेब, तुम्हाला समजलं का? तुम्ही त्या सुरेखाला अगोदर घराबाहेर काढा, कारण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जी आणि तुमची मुलं फक्त 4 आहेत, ते म्हणजे छबी, सत्या, युवराज आणि डॉल्बी. हे 5वं अपत्य तुमचं नाही आहे. म्हणजे या सुरेखाने कुठेतरी शेण खाल्लं असेल असं मला वाटतंय. मला माहिती आहे ना तिचे कारनामे. अहो, खूप छान छबिली आहे ती. आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा तिला. त्यावेळी आता बापूसाहेब खूप जोरात ओरडतात, सुशीला देवी जरा थांबा, तुम्हाला काही समजतं का? त्यावेळी सुशीला विचारते काय झालं? मग आता बापूसाहेब म्हणतात, इलेक्शन तोंडावर आले, मी असा सुरेखा देवींना घराबाहेर काढू शकत नाही, कारण मी अख्ख्या गावासमोर शब्द दिलाय की सुरेखाला आयुष्यभर सांभाळेन. जर त्या सुनबाईला घराबाहेर काढलं असतं तर आयताकोळीत विरोधकांना मिळालं असतं आणि मग आम्हाला निवडणुकीला कधीही उभं राहू दिलं नसतं. त्यामुळे आपल्याला जरा शांत राहणंच आवश्यक आहे. आणि आता ज्योतिष महाराजांनी जे पीठ दळण्याचं काम तुम्हाला दिलं आहे ते कोणतेही हेवे दावे न करता पूर्ण करा म्हणजे झालं, असं म्हणून बापूसाहेब आता हातात जोडतात. सुशीला म्हणते, हो करते ना, मी करते. गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी त्या सुरेखाला घराबाहेर काढा, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आणि तुम्हाला तर माहीत आहे मी हे करण्यामध्ये किती एक्सपर्ट आहे, असं म्हणून सुशीला आता तेथून जाते. त्यावेळी बापूसाहेबांचा राग आता अनावर होतो. तेव्हा ते आता लगेच तेथे असणाऱ्या फाईल त्याचबरोबर खुर्ची पायाने लोटून देतात आणि अख्खे रूमच अस्ताव्यस्त करून टाकतात. धनंजय म्हणतो, बापूसाहेब आवरा स्वतःला तुम्ही. तेव्हा बापूसाहेब म्हणतात, आता मी नाही आवरणार स्वतःला, तुम्ही असं करा, मला मारूनच टाका, म्हणजे तुमचं मन समाधान होईल. आता चिडलेल्या बापूसाहेबांना कसं बसं धनंजय हा शांत करतो आणि म्हणतो, बापूसाहेब काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल काळानुसार. मग आता बापूसाहेब म्हणतात, कसं होणार? त्यावेळी धनंजय मनातल्या मनात विचार करतो, गजराज धोंडे पाटील होणार, असाच हळूहळू तुमचा ऱ्हास होणार आणि तुमचा का एकदा ऱ्हास झाला ना, तुमच्या या खुर्चीमध्ये मी बसणार आणि मी नेता होणार, असं धनंजय आता स्वप्न रंगवत असतो. इकडे सुशीला आता रूममध्ये बसलेली असते आणि म्हणतो, रेखाला घराबाहेर काढायचं सोडून बापूसाहेब नुसता स्वार्थी विचार करतात. खरंच सत्तेच्या हव्यासापोटी हे खूप स्वार्थी आहेत. बायकोची यांना काळजीच नाही. तेवढ्यातच तेथे आता चित्रा आणि सुरेखा या दोघीही येतात. तेथे आल्यानंतर आता त्या दोघीही एकमेकींकडे पाहू लागतात. सुशीला म्हणते, तुम्ही दोघी इथे का आल्या? आल्या पावली निघा बरं, असं म्हणून त्या दोघींना ती हाकलवून देत असते. तेव्हा सुरेखा म्हणते की थांबा, काहीतरी बोलायचं, असं म्हणून ती चित्राला ढकलून देते. तो चित्रा ही सुशीलाच्या पायाजवळ जाऊन पडते. चित्रा म्हणते, अहो थोरल्या सासूबाई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. त्यावेळी काय सांगायचंय असं आता सुशीला विचारते. मग आता चित्रा म्हणते की महाराजांनी सांगितलंय ना ते सगळं काही खोटं आहे. त्यावेळी सुशीला म्हणते, म्हणायचंय काय तुला? निघ इथून, निघ अगोदर. मग आता चित्रा म्हणते, खरं माझ्यावर विश्वास ठेवा. आता सुरेखा म्हणते की हे सगळं पिंकी आणि युवराजने घडवून आणलंय आणि चित्राने हे सगळं ऐकलंय स्वतःच्या कानांनी, त्यामुळे प्लीज तिच्यावर विश्वास ठेव तू तायडे. आपल्या दोघींच्या मध्ये फूट पडावी यासाठी युवराज पिंकीचा तो प्लॅन आहे. मग आता चित्रा म्हणते, मी तुमचं एवढं मोठं काम केलंय, मला मग. तेव्हा सुरेखा म्हणते, काय एक तरी दागिना ठेवणार आहेस की नाही माझ्या अंगावर? असं म्हणून दातखडे खात ती लगेच
लगेच स्वतःच्या हातात असणारी सोन्याची अंगठी चित्राला गिफ्ट करते। त्यामुळे आता सुशीला त्या दोघींकडे नुसती पाहतच राहते, तोंडातून एक शब्द देखील काढत नाही। तेव्हा सुरेखा म्हणते, समजलं का तायडे? अगं चित्राला मुद्दामच मी त्या दोघांच्या मागे पाठवलं होतं आणि मग युवराज जेव्हा ही गोष्ट पिंकीला सांगत होता ना, तेव्हा चित्राने सगळं ऐकलंय। मला तर असं वाटतंय जेलमध्ये जो माणूस आला होता तो माणूस सुद्धा पिंकीचाच असेल, पिंकीनेच प्लॅन केलं असेल त्याला। सुशीला काहीच बोलत नाही। मग आता सुरेखा म्हणते, हे बघ ते 50 किलो जे काही धान्य आहे ना ते दळण्याचं सुद्धा आपण बघूयात आणि तुला ते दळावंच लागेल। तेव्हा सुशीला म्हणते, मी कशाला दळू? मग आता सुरेखा म्हणते, करावंच लागेल, चोरावर मोर आपण कसं ठरणार ग? त्यांचा प्लॅन जर उधळून लावायचा असेल तर मग आपल्याला हे करावंच लागेल। त्यावेळी सुशीला म्हणते, हो ठीक आहे, बघू काय करायचं ते। त्यानंतर सुरेखा पुन्हा एकदा तिला एक तंबी देते आणि म्हणते, आपल्या दोघींमध्ये अजूनही शत्रुत्व आहे असंच सर्वांना आपल्याला दाखवायचे। सुशीला म्हणते, बरं ठीक आहे, निघ आता, असं म्हणून आता सुरेखाला ती तेथून जायला सांगते। दुसऱ्या दिवशी सुशीला आता ते 50 किलो दळण दळण्यासाठी घेते, पण तिचे हात खूप दुखू लागतात। सुरेखा मात्र तेथे सोफ्यावर बसलेली असते। इकडे पिंकी ही युवराजला चहा देते, सुशीला मात्र ओरडत असते, बापरे माझे हात खूप दुखायला लागले। त्यावेळी सुरेखा तिच्यावर हसते आणि म्हणते, काय ग तायडे, तुला सरकारांकरवी हा मान हवा होता ना, म्हणजे ते 50 किलो दळण दळण्याचा, आता घे हे आणि बस दळत। आता मनातल्या मनात पिंकी विचार करते, सुरेखा मावशी तुम्ही कितीही लपवलं तरीही मी तुमचं पितळ उघड पाडणारच। आता लवकरात लवकर मी तुमचा खरा चेहरा आणि तुमचा उद्देश सासूबाईंसमोर आणावा लागणारच आहे, म्हणजे त्यास तुम्हाला अगदी जन्माची अद्दल घडवतील। त्यावेळी सुशीला आता सुरेखाला म्हणते, काय ग तुला काय वाटलं माझ्यात ताकद नाही का? अगं तुझ्यातच चिकाटी नाहीये कोणतं काम करण्याची। अगं साहेबांना सुद्धा माहीत आहे तू कोणतंच काम करू शकत नाही, म्हणून त्यांनी ती जबाबदारी तुझ्यावर दिलीच नाही, माझ्यावर दिली। बोलल्यानंतर सुरेखाला खूप राग येतो। त्यानंतर सुशीला पुन्हा दळण दळायला घेते, तिला खूप त्रास होऊ लागतो। ती म्हणते, अगं आई खूप दुखायला लागलं, असं म्हणून कमरेला ती हात लावते। पिंकीला त्याबद्दल खूप वाईट वाटतं। ती म्हणते, अहो बघा ना सासूबाईंना खूप त्रास होतोय। युवराज म्हणतो, जेव्हा तुम्हाला त्रास होत होता तेव्हा त्यांना समजलं नाही, मग आता मी का त्यांची बाजू घेऊ? तेव्हा छबी म्हणते, युवराज अरे एकदा तर बोलून बघ ना आईला, त्यांना त्रास होतोय रे। आता पिंकी लगेच युवराजला विचारते, अहो ज्योतिष महाराजांना विचारून पहा ना की बापूसाहेबांच्या दुसऱ्या पत्नीने हे दळण दळायचं काम चालणार नाही का? त्यावेळी आता सुरेखा ही रागातच म्हणते, हे पोरी तुला काय वेड वगैरे लागलंय का? मी अजिबात हे काम करणार नाही, लचांड माझ्या पाठीमागे नकोय, असं म्हणून सुरेखा आता अंग काढून घेत असते। सुशीला म्हणते, बापरे खूप दुखायला लागली कंबर। मग आता पिंकी सुरेखालाच म्हणते, पाहिलं ना माझ्या सासूबाई घरासाठी किती काय करताय, तुम्हाला नाही का की तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करावं, घरासाठी काहीतरी करावं। त्यावेळी आता सुशीला पुन्हा एकदा कंबर दुखण्याचं नाटक करते, कारण सुशीलाला पिंकीचा हा प्लॅन समजलेला असतो की सुरेखालाच पिंकीला कामाला लावायचंय, म्हणून ती अजूनच आरडाओरडा सुरू करते। मनातल्या मनात पिंकी खुश होत म्हणते की सासूबाई माझा प्लॅन तुम्हाला समजलेला दिसतोय, पण त्या प्लॅनचा योग्य ठिकाणी उपयोग करा म्हणजे झालं। त्यानंतर पिंकी आता छबीला डोळा मारते, तेव्हा छबी म्हणते की युवराज आता कसं करायचं? युवराज म्हणतो, बापूसाहेबांच्या इब्रतीचा प्रश्न आहे, बापूसाहेबांची इज्जत धुळीला मिळायला नको। आता सुरेखा मावशी सुद्धा बापूसाहेबांच्या पत्नीच आहे, त्यांच्या इब्रतीची काळजी आता सुरेखा मावशींना असणारच, मग आईसाहेबांना मदत करायला काय झालं त्यांना? त्यावेळी पिंकी म्हणते, नाही सुरेखा मावशींना हे काम जमणारच नाही। युवराज म्हणतो, हो मलाही असंच वाटतंय, नाही जमणार, पण शेवटी त्या बापूसाहेबांच्या पत्नीच आहे, केलं तर कुठे काय बिघडतं, पण आम्हालाही वाटतंय त्या करणारच नाही। आता सुरेखाला राग येतो, ती म्हणते, ए राहू दे ग तायडे मी करते। तेव्हा सुशीला म्हणते, तू करणार म्हणजे मग माझ्या साहेबांना कसं वाटेन की मी अजिबात हातभार नाही लावला म्हणून। मग आता दोघीही ते दळण दळू लागतात, घरातील सर्वजण मात्र हसत असतात। काही वेळानंतर 50 किलो चक्क त्या दोघीही दळण दळतात। मग आता त्या दोघींनाही उठता येत नाही, अगं आई ग असं करू लागतात आणि तेथेच बसतात। तेव्हा सुरेखाचा तर पार अवतारच झालेला असतो, तिच्या चेहऱ्याला मेकअप ऐवजी ते पीठ लागलेलं असतं, सर्वजण तिच्यावर हसत असतात। इकडे युवराज म्हणतो, तुमच्या डोक्यात कारभारी काय चालू असतं काय माहीत, मला तर समजतच नाही, अख्खा आयुष्य जाईन पण समजणार नाही। तेव्हा पिंकी म्हणते की समजल काय चाललंय माझ्या डोक्यात ना ते कळेलच तुम्हाला, पण आता सुरेखा मावशी आणि शांतारामचा काय संबंध आहे हे अगोदर शोधायचं।
त्यानंतर छबी आता गरमागरम आल्याचा चहा घेऊन येते आणि म्हणते त्या दोघी बिचाऱ्या थकल्यात ना, त्यांना देऊयात. त्यानंतर पिंकी म्हणते आता उद्या सकाळी लवकर उठून ते गावातल्या गरिबांना मी पीठ दान करते. चित्रा खूपच रागात आता पिंकीकडे पाहू लागते. तेव्हा पिंकी म्हणते की घाटवाडीपासूनच सुरुवात करू, शांताराम काका आहेत ना त्यांच्या घरापासून. हे ऐकता जाता सुरेखाच्या चेहऱ्यावरचा रंग चढतो, काय बोलावं तिला सुचत नाही. त्यावेळी आता छबी, पिंकी आणि युवराजचं लक्ष फक्त सुरेखाकडे असतं, कारण तिची रिॲक्शनच या तिघांना पाहायची असते. सुरेखा लगेच ताडकन उठते आणि लगेच तेथून जाऊ लागते. पिंकी तिला थांबवते आणि म्हणते काय झालं हो सुरेखा मावशी, तुम्ही असं जागच्या जागी का घाबरल्या. त्यावेळी आता सुरेखा म्हणते काही नाही असं म्हणून ती आता लगेच तिथून जाऊ लागते. त्यावेळी पिंकी आणि युवराज मात्र मनातल्या मनात विचार करतात की शांताराम आणि सुरेखाचा आता काय संबंध आहे हे आपल्याला शोधायलाच हवं, म्हणून पिंकी ही विचार करू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये संग्राम सुद्धा आता शांतारामचा शोध घेत असतो, तर पिंकी सुद्धा शांतारामचा शोध घेत घेत आता त्याच्या घरी येते. घाटवाडीतील ते घर बंद असतं, पण आता पिंकी छबी आणि युवराजला हाताशी घेऊन सगळा प्लॅन करते. ह्या सर्वांच्या मागावर आता धनंजय असतो. तेव्हा धनंजय बापूसाहेबांना कॉल करून सांगतो की तो जो संग्राम आहे ना, तो शांतारामला भेटला होता. तेव्हा शांताराम संग्रामचा काय संबंध असं आता बापूसाहेब ओरडतच म्हणतात. तर इकडे पिंकी आणि छबी दोघीही आता एक प्लॅन करतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.